राजकीय क्षेत्रात देखील चांगलं व्यक्तिमत्व आहे। विद्यमान उपसरपंच देखील आहेत ग्रामपंचायत पाचापूरचे। मॅचला सुरुवात स्पर्धेतला पहिला बॉल अक्षय काटेसकरच्या माध्यमातून हाताळला जाईल, तर स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय आक्रमक शैलीचा फलंदाज राहुल भोईरला। ओम साई क्रिकेट असोसिएशन मध्ये या खेळाडूचा अनेकदा चांगलाच बोलबाला राहिला। एक शांत संयमी क्रिकेटपटू म्हणून सातत्याने त्याकडे पाहिलं जातं। पॉवर प्लेचा षटक आहे, इनफिल्डच्या बाहेर दोन क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील। मॅच ला प्रारंभ पहिला बॉल अक्षय काटेसकरचा राईट आर्म ओव्हर द विकेट नेट। पहिलाच बॉल खोलवर टप्पाचा बॉल चॉप केला, बॉलला फक्त सन्मानित केला। यॉर्कर पद्धतीचा बॉल हाताळला गेला अक्षय काटेसकरच्या माध्यमातून। पहिल्या बॉल वरती सिंगल आले, सिंगलने टीमचे अकाउंट ओपन नव्हते। धावसंख्या 1 या अंकावरती। पहिलाच बॉल फुलर लेनचा होता, खोलवर टप्पाचा होता, सन्मानित केला, बॉलला सिंगल घेतली गेली आणि त्यानंतर स्ट्राइक रोटेट झाली आहे। धावसंख्या 1 या अंकावरती। पुढचा बॉल घेऊन अक्षय काटेसकर पुन्हा एकदा आपल्या रनअप वरून सज्ज झालाय। स्ट्रायकर एंड वरती रोहित भोईर, राईट आर्म ओव्हर द विकेट। पुढचा बॉल यावेळी मात्र पायच्या समोरच्या दिशेला खेळलाय, इनफिल्डच्या आतमध्ये चांगले क्षेत्ररक्षण, परंतु काही क्षणाला असं वाटलं होतं की रोहित भोईर डेंजर एंड वरती आहेत की काय, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली। धावसंख्या 1 ने पुढे सरसावते, 2 धावा। पहिल्या क्रमांकाचं षटक सुरू आहे। दोन्ही बॉल आपण पाहिले तर पुलर लेनच्या हाताळले गेले। पहिला बॉल खोलवर टप्पाचा, दुसरा बॉल पाहिलं तर गुडलेन स्पॉट वरती ठेवला गेलाय। चांगली गोलंदाजी, राईट आर्म ओव्हर द विकेटने षटकातला पुढचा बॉल राहुल करिता। यावेळेला समोरच्या बाजूने बॉलला खेळलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत निखिल, परंतु इथून पहा बॉलने हुलकावणी दिली आहे क्षेत्ररक्षकाला आणि बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर। 4 धावांसाठी पहिला चौकार या स्पर्धेतील राहुल भोईरच्या नावाने। त्यानं 6 धावा। चेंडू क्रमांक 3 चा खेळ संपन्न झाला, 3 बॉल शिल्लक आहे। चांगली बॅटिंग, चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते। 4 ओव्हरची मॅच आहे, अगदी मोठा टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल, कारण मैदानाची आपण अवस्था पाहिली तर 360 डिग्रीचं मैदान इथून पहा, परंतु खूप चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं यष्टिरक्षकाच्या पाठच्या बाजूनं, आणि आता धावा इथे मिळू शकले असत्या। धावसंख्या 1 ने पुढे सरसावती आहे, 7 धावा। 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 7 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या। सलामीची जोडी अजून देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, छोटे मैया बडे मैया। रोहित ऑन स्ट्राइक। धावसंख्या आपण पाहतोय 7 वरती। चेंडू क्रमांक 4 चा खेळ पूर्ण झालाय, 2 बॉल शेष। आपण पाहतोय सरपंच चषक 2025 चा हा महासंग्राम। इनटू द गॅप खेळेल, प्रॉपर गॅप सिलेक्शन आहे, टायमिंगचा योग्य वापर केलाय फलंदाजानं, बॉल पाठवलाय एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर। 4 धावांसाठी हा दर्जेदार दुसरा चौकार येतो या डावातील रोहित भोईरच्या बॅटमधून। धावसंख्या आपण पाहतोय 4च्या साहाय्याने धावून पोहोचते। एकंदरीत डबल अंकामध्ये 11 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या। यावेळेला मात्र पहा पुन्हा एकदा लोअर फुल टॉस होता, अलॉंग दी कार्पेटना लॉंग ऑन कडे बॉलला ढकलला निखिल पष्टे। चेंडूची फेकी करतील तोपर्यंत एक सिंगल इथे कंप्लीट झाली। धावसंख्या 1 ने पुढे सरसावते, 12 धावा। फर्स्ट ओव्हर कंप्लीट, ज्यामध्ये 2 चौकार आपण पाहिले। एक चौकार आला राहुल भोईरच्या बॅटमधून, तर दुसरा चौकार आला रोहित भोईरच्या बॅटमधून, आणि धावसंख्या आपण पाहतोय 12 धावा। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। धावसंख्या आपण पाहतोय एकंदरीत
धावा फळकावरती धावा जोडल्या गेल्या, एकंदरीत 12 धावा. विकेट गमावला नाहीये, ही जमेची बाजू असेल. डावाची सुरुवात अप्रतिम झाली आहे आणि खऱ्या अर्थानं ज्या ज्या वेळेला डावाची सुरुवात चांगली होते यावेळेला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. अगदी पाहिलं तर प्रॉपर क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळाला. बॉलला पाठवलंय विसेप मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. या स्पर्धेतला पहिला षटकार ठोकलाय मिस्टर रोहित भोईरने. लेजंड क्रिकेटर, ज्येष्ठ क्रिकेटपटू मोरणी गावचे आदरणीय लक्ष्मण शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आपण करूयात. षटकातला पुढचा बॉल यावेळेला मात्र पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल आला. पहिल्या बॉलवरती अटॅक केला. आपण पाहतोय मयूर काटेसकरला गोलंदाजी करताना, परंतु त्यानंतर पलटवार देखील पाहायला मिळाला. गोलंदाज इथून आपलं कौशल्य दाखवतोय. अनेकदा असं होतं की तुमच्या स्ट्रायकर गोलंदाजावरती ज्या वेळेला अटॅक केला जातो पहिल्या बॉलवरती त्यावेळेला गोलंदाजावरती मानसिक दबाव निर्माण होत असतो, परंतु इथे पाहिलं तर गोलंदाजाचं कौतुक करायला लागेल, कारण षटकार आल्यानंतर त्याने डॉट बॉल देखील काढलाय. पुढचा बॉल राईट मोर द विकेटने. टॉप एज आहे, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील का? खूप दूरवरचा अंतर कापलाय. ऑटो कॅच, जबरदस्त झेल कॅरी केलाय. हा पहिला धक्का असेल टीम जेबी स्पोर्ट्स संघासाठी. धावसंख्या आपण पाहतोय पहिला गडी इथून मात्र बाद होत असताना रोहित भोईर डगआउटच्या रस्त्याला येतात. 18 अंकावरती पहिली विकेट गमावल्या. धावसंख्या आपण पाहिली तर 18. नवीन फलंदाज राहुल पाल इथून मात्र बॅटिंग करताना पाहायला मिळतील. धावसंख्येचा फळक आपण पाहतोय 18 आहे. पहिला विकेट गमावलाय. ब्रेक थ्रो मिळून दिलाय गोलंदाजानं. विकेटची आवश्यकता होती, विकेट प्राप्त करून दिलाय. मयूर काटेसकर पुढचा बॉल घेऊन जाईल राहुल पालच्या विरोधात. राईट मोर द विकेटने. अकुट टप्प्याचा बॉल आहे, पूल केला. इथे देखील अक्षय काटेसकर बॉल खाली आलाय. आणखीन एक विकेट गमावला टीम जेबी स्पोर्ट्स पाचापूर टीमनं. आणि इथून मात्र पाहतोय धक्का क्रमांक 2 18 अंकावरती. व्हाईट व्हाईट का दिसतो दादा? हे असं व्हाईट दिसतं, पिक्चर व्हाईट दिसतो. सलगच्या 2 बॉलवरती 2 विकेट्स मिळवल्यात. पहा 4 बॉलचा खेळ संपन्न झाला. पहिल्या बॉलवरती षटकार आले, त्यानंतर डॉट बॉल आणि त्यानंतर 2 विकेट. विकेट हॅट्रिकची संधी आहे. निकेत गोरे इथून मात्र जागेवरून खेळण्याचा प्रयत्न करत होता. आडव्या बॅटने स्लॉक स्वीप करायचा होता. बॉल आणि चेंडू मध्ये संपर्क नाहीये, परंतु मयूर काटेसकरने केलेली गोलंदाजी अतिशय अप्रतिम आहे. पहा पहिल्या बॉलवरती त्याला षटकार ठोकला होता, परंतु त्यानंतरचा एक डॉट बॉल, सलगचे 2 विकेट्स, 5वा बॉल डॉट. याला पलटवार म्हणतात, याला कौशल्य म्हणतात आणि त्या गुणवत्तेचा त्यानं वापर केलाय. शेवटचा अंतिम बॉल राईट मोर द विकेटने मार्गस्थ केला जाईल. हा बॉल देखील पाहिला तर ऑप्शनच्या बाहेर पिच झालाय. अतिरिक्त प्रगती आपण पाहतोय, प्रचंड गती पाहायला मिळाली आणि डॉट बॉल इथे देखील आलाय. अवघ्या 6 धावा खर्च केल्या मयूरनं. पहिल्या बॉलवरती षटकार आणि त्यानंतर 2 विकेट.
षटक क्रमांक 2 चा खेळ इथे पूर्ण झालाय. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहतोय 18 धावा. चला आई गावदेवी स्पोर्ट्स कोशिंबडे आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा आणि त्यानंतर जय हनुमान वेळोंडे संघ आपण देखील कुठे असाल तर रिपोर्टिंग करा. एकंदरीत आपण धावसंख्या पाहतोय 2 षटकाच्या अखेरीस 18 धावा. पहिल्या षटकामध्ये एकंदरीत 12 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या होत्या. चांगली सुरुवात झाली होती परंतु मध्यांतर कुठेतरी थोडासा खराब होताना पाहायला मिळाला. जिथे विकेट्स गमावल्या, डॉट बॉल आले आणि टीम कांदळी संघाने या मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन केलंय. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल. एक दिग्गज गोलंदाजी ट्रॅक वरून निखिल पष्टेला मार्गस्थ केला गेला. एक सिनियर प्लेअर म्हणून निखिल पष्टेचा बोलबाला नेहमीच चांगला राहिला. समोरच्या बाजूला स्टँड इन डिलिव्हर बॉलला फेकलाय. षटकाराच्या बाहेरचा धावन करिता येतोय षटकार. या स्पर्धेचा रूल आहे. पहिल्या षटकामध्ये बॉल हरवला किंवा फुटला तर नवीन बॉल दिला जाईल. सेकंड ओव्हर मध्ये बॉल फुटला किंवा हरवला तर तिथून तुम्हाला जुना चेंडू दिला जाईल. पाण्यामध्ये भिजला तरी तुम्हाला तो नवा जुना बॉल दिला जाईल. पुढचा बॉल निखिल पष्टेचा. यावेळेला रिव्हर्स अटॅम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, स्टान्स बदलला गेला होता फलंदाजानं. धावसंख्या आपण पाहतोय 24 लॉट्स ऑफ 2 विकेट्स. धावसंख्या आपण पाहतोय 24 अंकावरती 2 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. राईट अमोर द विकेट. पुढचा बॉल निखिलचा. यावेळेला क्रॉस दी लाईनने खेळण्याचा प्रयत्न होता, देह एष्टी वरती बॉल आदळला गेला. अगदी पाहिलं तर निखिलचा हा बॉल थोडासा उचली आणि त्यानंतर थोडीशी गती पाहायला मिळाली. क्रॉस द लाईनने ऑन साइड मध्ये ड्राईव्ह करायचं होतं राहुलला. डॉट बॉल आलाय. धावसंख्या आपण पाहतोय 24. निखिल पष्टेचा पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने सामना करेल राहुल भोईर. यावेळेला पुन्हा एकदा लॉंग ऑफ कडे बॉलला खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली आहेत. विकेट आली आहे. बडी मछली जाल में फसती हुई. अखेरकार मोठ्या मासाळा इथे जाळ्यामध्ये अडकवलाय. नाव आहे राहुल भोईर. धावसंख्या 2 ने पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचले. 26 धावा धावफलकावरती आहेत. 3 विकेट्स गमावल्या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंड वरती प्रतीक. पुढचा बॉल निखिलचा राईट आर्म ओव्हर द विकेटने मार्गस्थ केला जाईल. यावेळेला मात्र पहा लॉंग ऑफ कडे बॉलला खेळलाय. धावसंख्या आपण पाहतोय एकंदरीत धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या. 3 षटकाच्या अखेरीस 28 28 धावा 28 धावा धावफलकावरती आहे.
महत्वाच्या विकेट्स गमावल्या. रोहित भोईर बाद झाले, त्यानंतर राहुल पाल बाद झाले, त्यानंतर राहुल भोईर बाद झाले आणि या मॅच वरती खऱ्या अर्थानं पलटवार पाहायला मिळाला. टॉप मध्ये चौथ्या षटकाला सुरुवातीचे प्रतीक पष्टे गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. आई गावदेवी कोशिंबडे आणि इथून पुढचा सामना आई गावदेवी शेडगाव अशी लढत पाहायला मिळेल. तर टीम कोशिंबडे संघ आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. या वेळेला मिसटाइम स्ट्रोक हवेमध्ये बॉल आहे. डीप मधला क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचलाय. झेल मात्र कॅरी करू शकला नाहीये. बिगिट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न अगदी यशस्वी देखील झाले होते. लास्ट मोमेंटला हा बॉल हातातून निसटलाय आणि त्याचं रूपांतर झालंय 2 धावांमध्ये. 30 धावा धावफलकावरती. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या. निकेत पष्टे निकेत गोरेचा विचार केला तर पॉवर हिटर फलंदाज आहे. इथून मात्र त्याला पॉवर जनरेट करावी लागेल कारण टीम कांदळी संघाकडे फलंदाजी अगदी मजबूत आहे. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल लोअर फुलटॉस होता. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक बॉलवरती आलाय अक्षय काटेसकर. तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण होतील. 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. एकंदरीत 32 धावा. चौथ्या षटकाला सुरुवात झाली. पहिल्या बॉलवरती 2 धावा, दुसऱ्या बॉलवरती 2 धावा. अगदी पाहिलं तर 2 बॉलवरती 4 धावा खर्च करतोय प्रतीक पष्टे. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढाई. गोलंदाज चांगला आहे, फलंदाज चांगला आहे आणि इथून मात्र निकेत आपले हात खोलण्याचा जरूर प्रयत्न करेल. स्लॉग ओव्हर मध्ये आपण पाहतो फलंदाज निश्चितपणाने आक्रमक पवित्र हाती घेत असतात. पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह आहे. एक धाव तर इथे आलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावचीची संधी निर्माण झाली. या फलंदाज निकेतला बाद व्हावं लागेल. आणखीन एक विकेट गमावलाय जेबी स्पोर्ट्स पाचापूर टीमनं. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 35 धावा. चौथा विकेट धावचीच्या स्वरूपामध्ये आलाय. निकेत बाद झालाय. आणखीन एक महत्वाची विकेट गमावली या स्लॉग ओव्हर मध्ये टीम जेबी स्पोर्ट्स पाचापूर टीमने. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सचिन बॅटिंग करताना पाहायला मिळतील. 33 धावा धावफलकावरती. चेंडू क्रमांक 3 चा खेळ पूर्ण झालाय. 3 बॉल शेष आहेत. विनंती आहे टीम आई गावदेवी कोशिंबडे कारण टीम शेडगाव संघ अगदी वेळेत पोहोचलाय. मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत आपण करूयात. सरपंच चषक 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. गोलंदाज सज्ज. यावेळेला मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न, अतिरिक्त उंची गाठली आहे. आणखीन एक धक्का, आणखीन एक विकेट गमावली टीम जेबी स्पोर्ट्स पाचापूर टीमने. स्लॉग ओव्हर मध्ये खूप चांगली गोलंदाजी प्रतीकची राहिली आहे. इथून पाहू शकाल नवीन फलंदाज मैदानात सय्यद. धावसंख्या आपण पाहतोय 33 धावा धावफलकावरती आहेत. खूप चांगली गोलंदाजी अटॅक पाहायला मिळाला. यावेळेला मात्र पुन्हा एकदा बॉल खाली अक्षय काटेसकर. फलंदाज बाद. आणखीन एक धक्का. मात्र पहा 33 धावा धावफलकावरती आहे. शेवटचा बॉल शिल्लक. 33 धावा धावफलकावरती आहेत.
पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज राईट मोर द विकेटने. फुलर लेनचा बॉल होता आडव्या बॅटने लॉक स्वीप करायचा बॉल डॉट आलाय. पहिल्या डावाचा खेळ संपलाय. 33 धावा धावफलकावरती विजयाकरिता 24 बॉल आणि 34 धावांची आवश्यकता. चोवीस बॉल विजयाकरिता आवश्यकता. एकंदरीत पाहू शकाल आपण धावसंख्या 34 ची आवश्यकता आहे. वेलोंडे टीम आपण कुठे असाल तर संपर्क साधा. चला स्पर्धेचा नियम आहे. स्पर्धेमध्ये चॉईस बॉल ठेवलेला नाहीये कारण बॉल आपण वापर केला तर 70-70 चा वापर करतोय त्यामुळे चॉईस बॉल नाही आहे स्पर्धेमध्ये. बोला ना. 3000 आहे ना. तर दुसऱ्या डावाला इथून सुरुवात होते. 24 बॉल 34 धावांचा वाण डोळ्यासमोर घेऊन प्रतीक पष्टे त्याच्या साथीने मयूर काटेसकर जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. विजयाकरिता लक्ष गाठायचं आहे. 24 बॉल आणि 34 धावा. पहिली मॅच या स्पर्धेतली सकाळच्या सत्रातला हा पहिला सामना आपण पाहतोय. तर या ठिकाणी आपल्या मान्यवर आमच्याच उपस्थित होत आहेत. त्यांचं आपण हार्दिक स्वागत करूयात आणि थोडासा ते त्यांचा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवतात. हॅलो. प्रथम
या ठिकाणी जो मॅचचा कार्यक्रम सुरू आहे आणि जे आवडते प्रत्येक खेळपट्टू आपली जी रंगसंगत इथे आज या पटांगणामध्ये दाखवतात त्याबद्दल सर्व रसिकांना आमच्या कल्याणी स्वयंसेवी संस्था हॉस्पिटल खोपरीकडनं खूप खूप शुभेच्छा. त्याचप्रमाणे आपणा सर्वांना जाहीर करतो की गावातील सर्व मंडळीला जाहीर करतो की लहानापासून थोरापर्यंत आपल्या कल्याणी स्वयंसेवी संस्था हॉस्पिटलने जो आपल्यापर्यंत पोहोचवलेला कॅम्प काही कालावधीसाठी बंद होता आणि तो आज रोजी म्हणजे आजपासून आपल्या गावामध्ये तो दिलेला आहे आणि कल्याणी स्वयंसेवी संस्था हॉस्पिटलकडून स्टाफ आलेला आहे. डॉक्टर साहेब सुद्धा आमच्या बरोबर आहेत. तरी जे कोणी पेशंट असतील पेशंटनी कोणीही कुठल्याही प्रकारचा आपण आजार अंगावर न काढता त्यांनी प्रत्यक्ष इथे येऊन आपली डॉक्टरांकडून तपासणी करून घेऊन मेडिसिनचा लाभ घ्यावयाचा आहे. वेळ करू नका. आम्ही जोपर्यंत पेशंट आहे तोपर्यंत आम्ही आपल्या गावापर्यंत इथे थांबणार आहोत आणि ही सेवा आपली नेहमीप्रमाणे ज्या ठिकाणी दिलेली आहे शिवाजी उतेकर श्री शिवाजी उतेकर साहेब यांच्या मांडवामध्ये आम्ही आलेले आहोत. सुभाष उतेकर यांच्या मांडवामध्ये आम्ही आलेले आहोत. आपल्याला प्रत्येकाला कल्पनाच आहे. तरी या ठिकाणी येऊन वेळ न गमावता या सेवेचा आपण सर्वांनी लाभ घ्यावाचा आहे. आजार कोणीही कुठल्याही कोणत्याही प्रकारचा असू द्या त्यांनी प्रत्यक्ष येऊन डॉक्टर साहेबांकडनं तपासणी करून घ्या आणि ह्या मोफत सेवेचा आपण सर्वांनी लाभ घ्यावायचा आहे. धन्यवाद. सर्वांना धन्यवाद. धन्यवाद साहेब. निश्चितपणाने एक चांगली संकल्पना आपल्या कल्याणी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून होत आहे आणि निश्चितपणाने सर्व नागरिकांना आव्हान करतो की आपण या मोफत संधीचा आपण लाभ घ्यावा. यावेळेला मात्र जागेवरून खेळण्याचा प्रयत्न अतिरिक्त उंची गाठली. जेल ड्रॉप केलाय राहुलनं. इथे पुन्हा एकदा चुकी पाहायला मिळाली. धावसंख्या 2 ने पुढे पोहोचते. धावफलकावरती एकंदरीत 6 धावा. पुढचा बॉल. हो यावेळेला जबरदस्त बॉल आहे. प्रचंड गती बॉलला ठेवली. एसटी रक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावला गेला. डॉट बॉल आला. गोलंदाज निकेत गोरेचा. धावसंख्या 6 वरती असताना यावेळेला मात्र पहा एसटी रक्षकाची चुकी पाहायला मिळाली. चेंडू लॉंग स्टॉपला निघून गेलाय. 2 धावा तर मिळतील. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय आणि इथून मात्र या धावा बोनस मिळतील. 3 धावेने टीमची धावसंख्या 9 या अंकावरती. पहिल्या षटकाचा पॉवर प्लेचा षटक इथे प्रगतीपथावरती असताना पाहतोय. लो स्कोरिंगची मॅच आणि त्यामध्ये अशा पद्धतीच्या धावा खर्च करून एक खराब संकेत पाहायला मिळतात. धावसंख्या पाहतोय एकंदरीत 9 धावा. निकेत गोरे षटकातला पुढचा बॉल घेऊन जाईल. बॅट्समन मयूर काटेचकर करिता. मयूर एक अष्टपैलू खेळाडू आहे या टीमचा. मोठा बॉल, जबरदस्त बॉल. फुल्लर लेनचा वापर केला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावसंख्येचा फरक आपण पाहतोय एकंदरीत 1 गडी बाद 9. विचारकरिता 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 25 धावांची गरज. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर 14 फेब्रुवारी. अनेकांना व्हॅलेंटाईन डे माहिती असेल परंतु आजच्या दिवसामध्ये दुर्घटना देखील घडली. आपल्या भारत देशावरती पुलवामा हल्ला झाला. अनेक जवान शहीद झाले. या स्पर्धेनिमित्त निश्चितपणाने त्यांना आपण श्रद्धांजली वाहूयात. धावसंख्या आपण पाहतोय 9 धावा. विजयाकरिता इथून चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 मध्ये धावा काढायच्या आहेत त्या मात्र 24 25.
इथून षटक क्रमांक 2 ला सुरुवात होते. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय गोलंदाज राहुलला. स्ट्रायकर एंड वरती बॅट्समन रोशन, नॉन स्ट्राइक एंड वरती फलंदाज मयूरला आपण पाहतोय. पहिलं षटक दर्जेदार राहिलं, ज्यामध्ये एक महत्वाची विकेट आली. निकेत गोरेचं अप्रतिम षटक, अवघ्या 9 धावा त्याने पॉवर प्लेच्या षटकामध्ये खर्च केला. षटकातला पहिला बॉल राहुल भोईरचा. यावेळेला पहा स्वीप केला बॉलला, डीप मध्ये प्रोटेक्शन. इथे झाली आहे चुकी, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. लोअर फुलटॉस होता, फक्त आणि फक्त फ्लिक केला, दिशा दाखवली बॉलला. फलंदाजाने गतीचा योग्य वापर केला आणि बॉलला पाठवून दिलंय डीप मिड विकेट. सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. धावसंख्या आपण पाहतोय 4 ने पुढे सरसावत असताना 13 धावा पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. राऊंड द विकेटने पुढचा बॉल. यावेळेचा बॉल मात्र सन्मानित केलाय, सॉफ्ट हँडना बॉलला खेळून काढले. इथे मात्र पाहू शकाल पॉइंट क्षेत्रामध्ये देखील चुकी. वारंवार ज्या वेळेला तुमचं क्षेत्ररक्षण खराब होतं त्यावेळेला तुमची गोलंदाजी खराब होत असते. इथे देखील तेच प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. राहुल भोईरची गोलंदाजी चांगली होते, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ त्याला मिळताना दिसत नाहीये. 15 धावा धावफलकावरती. चेंडू क्रमांक 2 चा खेळ इथे पूर्ण झाला. राऊंड द विकेटने गोलंदाजी केली जाते. पुढचा बॉल राहुलचा. यावेळी चांगला बॉल आहे, उसळी देणारा बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर ठेवला, स्लाइस करायचा होता. धावसंख्या आपण पाहतोय रोखली गेली आहे. 15 धावा. चेंडू क्रमांक 3 चा खेळ पूर्ण झाला. सह्याद्री क्रीडांगण पाचगावच्या मैदानावरती आयोजित केलेली स्पर्धा सरपंच चषक 2025 जय भवानी क्रिकेट संघ मोरणी आयोजित ही स्पर्धा या सह्याद्री क्रीडांगणामध्ये आपण पाहतोय. पुढचा बॉल घेऊन राहुल. यावेळेला ऑन साइड ड्राइव्ह केला, डीप मधला क्षेत्ररक्षक वेगाने स्वार होईल, तोपर्यंत इथे 2 धावा सहजरित्या पूर्ण होतील. चांगलं कॉल कॉम्बिनेशन, चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. 1 रन शॉट. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 16 धावा. चांगली पंचांची भूमिका साकारली जाते. 16 धावा धावफलकावरती आहे. विजयाकरिता अजून देखील पाहिलं तर 18 धावांची गरज आहे. मॅच संपली नाही आहे, मॅच ऑन आहे. दोन्ही टीम्स करिता समान संधी आहे, परंतु विजयाचा दावेदार कोण होणार? चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन केलंय. ऑन ड्राइव्ह इथे देखील आहे. मिड ऑनचा क्षेत्ररक्षक बॉलवरती आलाय आणि तिथून पाहू शकाल एकंदरीत पुनश्च एकदा धावा संख्या 2 ने पुढे पोहोचते. 18 धावा. मिस टाइम स्ट्रोक. आणखीन एक धक्का, आणखीन एक विकेट. धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या रोखली गेली. 18 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 2 ते कंप्लीट झालं. आता विजयाकरिता इथून आवश्यकता आहे 12 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता विजयाकरिता टीम कांदळी संघाला. जय हनुमान वेलोंडे टीम, आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करा. मॅच आहे आता तुमच्या पोरांची.
जय हनुमान वेळुंडे टीमचं या ठिकाणी शुभागमन झालं. तर विनंती आपल्याला की आपला सामना यानंतर होणार आहे, त्यामुळे आपण सज्ज राहायचं. टीम वेळुंडे 12 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता आहे. रोहित भोईर इथून गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3 मध्ये स्पर्धेतला पहिल्या दिवसातील पहिला सामना आपण पाहतोय. जेबी स्पोर्ट्स पाचापूर विपक्ष कांदळी. पहिल्या डावामध्ये पाहिलं तर 33 धावा उभ्या केल्या होत्या. 34चं लक्ष गाठायचं होतं टीम कांदळी संघाला. डावाची थोडीशी पडझड देखील पाहायला मिळते. एक बाजूने धावसंख्या येते परंतु दुसऱ्या बाजूने विकेट देखील गमावल्या आणि तिथून मात्र टीम जेबी पाचापूर या मॅच मध्ये शिरकाव करतोय. इथे मात्र फुलटॉस होता. मिस टाइम स्ट्रोक इथे देखील पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षकाने नक्की काय केलंय. एक सोपा झेल तो देखील सोडलाय. धावसंख्या 1 ने पुढे सरसावती आहे. 19 धावा. फुलटॉस होता. फलंदाजाकरिता मेजवानी होती. मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले असते परंतु क्रिकेटमध्ये जरतरला थारा नाहीये. 19 धावा धावफलकावरती. पहिल्या बॉलवरती सिंगल आले. चला नेक्स्ट मॅच जय हनुमान वेलोंडे विपक्ष जय भवानी मोरणी. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. क्रॉस द लाईन खेळायचं होतं. इथून मात्र डॉट बॉल आला. एक डॉट बॉल दबाव निर्माण करेल, दडपण निर्माण करेल आणि त्याच अनुषंगाने इथे मात्र पार्टनरशिप चांगली झाली आहे परंतु इथून धावा देखील जमा करणं तितकंच गरजेचं आहे. विषय संपादित करायचा असेल तर सिंगल डबल धावा येणं खूप गरजेचं आहे. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल घेऊन समोरच्या बाजूने खेळायचं होतं. मिस टाइम स्ट्रोक. गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचले देखील होते. त्यानंतर बॉल हातातून निसटला. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 20 धावा धावफलकावरती. चोवीस धावा धावफलकावरती आहेत. 8 बॉल आणि विजयाकरिता 10 धावांची आवश्यकता. सामना जिंकण्याकरिता टीम कांदळी संघाला. यावेळेला मात्र पाहायचं समोरच्या दिशेला बॉलला खेळे. लॉंग ऑन कडे राहुल पाल. इथे एक धाव आले. इथे एक धाव आली आहे. खराब फेकी पाहायला मिळाली आणि पाहू शकाल इथून 2 धावा घेतल्यात. या चुका छोट्या मोठ्या पाहायला मिळाल्या. 2 धावांनी टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. 26 धावा धावफलकावरती. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 धावांची गरज आहे. हा बॉल डॉट आला तर मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळेल. 7 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता. राईट ओव्हर द विकेटने षटकातला पुढचा बॉल मयूर करिता. क्रॉस दी लाईनने खेळायचं होतं. शफल झाले. आउट ऑफ दी लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंचांचा बाईटचा इशारा आला. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 27 धावा धावफलकावरती विजयाकरिता. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7 धावांची आवश्यकता. राईट आर्म ओव्हर द विकेट पुढचा बॉल. यावेळेला पुन्हा एकदा पाहायचंय. दिशाहीन बॉल आहे. यस डॉट बॉल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 28-28. विजयाच्या नजदीक जाताना आपण पाहतोय टीम कांदळी संघाला. एकंदरीत धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली. 28-28 धावा. 6 धावांची इथून आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. अगुड टप्पाचा बॉलला हुक केला. बॅकवर्ड स्क्युअर लेगला क्लिअर करेल. बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी दर्जेदार चौकार.
खूप चांगला स्ट्रोक सजवला गेला. हा ट्रॅकर बॉल होता, पूल केला ऑन साइड मध्ये. 4 धाबांनी टीमची धावसंख्या 32 या अंकावरती. विजय करता अवघ्या 2 धाबांची आवश्यकता. 6 बॉल आणि 2 धाबा. चला टीम वेळुंडे संघाचे कर्णधार आपण टॉस साठी ते यायचं. सहा बॉल आणि अवघ्या 2 धाबांची आवश्यकता आहे. विजयाच्या नजदीक जाऊन पोहोचलाय टीम कांदळी संघ. इथून पुढील सामना आपल्याला जर्मन वेलोंडे विपक्ष जय भवानी मोरणी अशी लढत पाहायला मिळेल. समोरच्या दिशेला उडवलाय क्षेत्ररक्षक, बॉल खाली, विकेट आली आहे लॉंग ऑनला. फलंदाज रोशन बाद. इथे मात्र या स्ट्रोकची आवश्यकता होती का, हा एक प्रश्नचिन्ह आहे. अक्षय इथून बाद होऊन डगआउटला येतात. निखिल पष्टे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. अनुभवी खेळाडू आहेत, खूप सारा क्रिकेट त्याने देखील खेळलाय. तुम्हाला जो टायमिंग दिला तो टायमिंग निघून गेला बाळा. सुमितला कंटिन्यू कॉल केले सगळं लॉट्स मध्ये टायमिंग बघ. मला तर बोलला की पोरं आले. वेलोंडा एवढ्या जवळ वेलोंडा गाव. हा बॉल डॉट आलाय, हे देखील पाहावं लागेल. यस आलाय. पहिल्या बॉल वरती विकेट आणि त्याच्यानंतर दुसरा बॉल डॉट आलाय. मॅच फिनिश्ड. टीम कांदळी संघ ते विजय. हार्ड लक. पाहायचं इथे काय घडलंय. हिट विकेट आहे का पाहावं लागेल. षटकार तर ठोकलाय, परंतु त्यानंतर निखिलने काय केलंय. यस हिट विकेट. मॅच संपली नाही, मॅच ऑन आहे. हिट विकेट, षटकार ठोकला होता परंतु मॅच संपली नाहीये. आता 3 बॉल आणि 2 धाबांची आवश्यकता. पहा याच खेळाला अनिश्चिततेचं स्वरूप प्राप्त झालंय. तीन बॉल आणि 2 धाबांची गरज. बॅड लक म्हणावं लागेल टीम कांदळी संघाचं. चला नवीन फलंदाज मैदानात पाठवायचा. मनोज इथून मात्र बॅटिंग करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. 3 बॉल आणि 2 धाबांची आवश्यकता. इथून रणनीती आखताना आपण पाहतोय जेबी स्पोर्ट्स पाचापूर संघाला. खऱ्या अर्थानं पाहिलं तर असं वाटत होतं या मॅच वरती कुठेतरी टीम कांदळी संघ विजयाची डंका फुंकतोय, परंतु इथून लक फॅक्टर ठरेल का हा गोलंदाज. खूप चांगली गोलंदाजी सचिनची राहिली. शेवटचे 3 बॉल शिल्लक, 2 धाबांची आवश्यकता. नवीन फलंदाजावरती थोडा का होईना परंतु दबाव असेल. 3 बॉल 2 धाबांची आवश्यकता. इथून राहुल भोईर मॅच मध्ये मेहनत घेताना पाहतोय आपण. त्यांना देखील ठाऊक आहे इथून मॅच संपलेली नाहीये. एखादा डॉट बॉल आला तर फलंदाजावरती दबाव निर्माण होईल. राईट आर्म राऊंड द विकेटने पुढचा बॉल. इथे काय केलंय परंतु चुकी आहे निकेत गोरेची या मुवमेंट मध्ये. अशा पद्धतीचे एसटी रक्षण पहा. इथे स्ट्राइक रोटेट झाली आणि कदाचित टर्निंग पॉइंट ठरू शकेल. 2 बॉल आणि 1 धावेची गरज. इथून जर डॉट बॉल आला असता तर फलंदाजावरती दबाव आला असता, किंबहुना मयूर काटेसकर सारखा फलंदाज नॉन स्ट्राइक एंड वरती उभा राहू शकला असता. इथून स्ट्राइक रोटेट, सिंगलचं रूपांतर झालं आता स्कोर लेवल मध्ये. अर्थात 2 बॉल आणि आता 1 धावेची गरज. म्हणजेच या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग.
2 बॉल 1 धाबीची आवश्यकता. राईट आर्म राऊंड द विकेटने या मॅच मधला सर्वात महत्वपूर्ण बॉल, जिथे मॅचचा रिझल्ट स्पष्ट होईल. समोरच्या दिशेला पकडो, कॅच जितो मॅच. आणि इथून मॅच फिनिश. टीम कांदी संघ विजयी. हार्ड लक जेबी स्पोर्ट्स पाचापूर. हार्ड लक जेबी स्पोर्ट्स पाचापूर. तर पाचापूर ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच रोहित तानाजी भोईर यांना विनंती आहे की आपण मंचावरती या. आपला या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. रोहित तानाजी भोईर विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत पाचापूर. सन्माननीय रोहित तानाजी भोईर साहेब यांचा आपण शुभ सन्मान या व्यासपीठावरती मिलिंद शिंदे यांच्या शुभास्ते करत आहोत. निकेत गोरे आपण या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. चला आपण टॉस करत आहोत. या ठिकाणी सचिन उतेकर यांचा देखील शुभागमन झालं. आपलं हार्दिक स्वागत, वेलकम. सरपंच चषक 2025 मध्ये हार्दिक स्वागत. चला टीम वेलोंडे आणि टीम मोरणी टॉस करायचा. चला टीम वेलोंडे संघाचे कर्णधार टॉस साठी त्वरित या प्लीज. उंबर पडावल्यांची यांची मॅच आहे मिलिंद.